गणेशोत्सवासाठी खुश खबर। किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर। ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात। रेडीमेड शर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट्स नायकी, रिबॉक, पुमा, जारा या कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट, लॉंगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध। जॉकी, यूएस पोलो या ब्रँडचे ओरिजिनल अंडरगार्मेंट्स। किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट, जीन्स पॅन्ट, टी शर्ट, शर्ट्स, कुर्ती, कोट, शॉर्टर, लॉंगर, ट्रॅक पॅन्ट, नाईट सूट, कॉट सेट। किड्स लेडीज वेअर मध्ये फ्रॉक, मिडी, शरारा, शर्ट्स, स्कर्ट, जीन्स, टी शर्ट्स, शर्ट्स, नाईट सूट, कॉट सेट। लेडीज वेअर मध्ये शरारा, मिडीज, जीन्स, टॉप, शॉर्ट टॉप, टी शर्ट्स, सलवार कुर्ता, ड्रेस मटेरियल, ड्रेस सूट आणि अंडरगार्मेंट्स। इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो व्हरायटी। मोची, बाटा, रिबॉक, HRX, वुडलँड, रेड चिप, रेड टेप आदी चप्पल आणि शूजची मनपसंत व्हरायटी। लेडीजसाठी कुंदन आणि डायमंडच्या नेकलेस ज्वेलरीच्या शेकडो व्हरायटीज। लेन्सकार्ट कंपनीचे जेंट्स गॉगल किफायतशीर किमतीत उपलब्ध। दी ब्रँड स्टोअर, तेलियाळी कला फोटो स्टुडिओ समोर, कणकवली। मोबाईल 8766879146 आणि 9309369372। आपल्या मनपसंत खरेदीसाठी आजच भेट द्या। जे कोणी बघा, आज संविधानाचं साधं एक पान जरी फाडलं तरी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो। आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रयतेच्या राज्यावर हा संविधान निर्माण झालेला आहे आणि म्हणून जर अशा आमच्या राजाचं स्मारक पडत असेल तर त्याच्यावर किती मोठा देशद्रोह चालवला गेला पाहिजे अशी मागणी आमची असणार आहे। जे कोणी याच्यामध्ये आहेत, मग कोणाचा मित्र असो किंवा कोणाचा नातेवाईक असो, अशा जर स्मारकांबद्दल केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच नाही, जितकेही महापुरुष या महाराष्ट्राचे आहेत, देशाचे आहेत, त्यांच्यासोबत यापुढं असा काही घटना जर घडली तर त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, असा कायदा आला पाहिजे। बघा, आम्ही म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे इनिशियल लेटर्स जे आपण जर वाचाल तर जय शिवराय जय भवानी नावाने सुरू व्हायचे। म्हणून जरी आज भीमसैनिक असले, शिवसैनिक असले, मूळ तर आम्ही या महाराष्ट्राचे जो निर्माण झाला महाराष्ट्र, महार आणि मराठा या दोघांचा मिळून हा जो महाराष्ट्र आहे, त्या पद्धतीने आज आम्ही लोक एकमेकांचे, म्हणून मी सुरुवातीला म्हणू की आमची नैसर्गिक युती आहे। आमचे घरं एकमेकांच्या समोर आहेत, एकाकडे आहेत, त्यामुळे आम्ही एकमेकांना असं वेगवेगळं बघत नाही की भीमसैनिक आहे आणि शिवसैनिक आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाही, जगाचे आराध्य दैवत म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो। आमच्या प्रत्येक भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही अभिवादन करतो आणि अशा पद्धतीने जर आमच्या महाराजांवर त्यांचा पुतळा आम्हाला तो पडला असं बोलणंही आमच्या जिभेतनं ते शब्द बाहेर पडत नाही, ही दुर्दैवी घटना म्हणावं लागेल आणि यापुढे असं कधीही चित्र देशात आम्हाला बघायला मिळू नये असंच माझी आशा आणि कामना आहे। मला वाटतं जे जबाबदार आहेत त्यांच्याचमुळे हे सगळं घडलेलं आहे आणि म्हणून ते शांत आणि त्यांना कुठेतरी राजकारण या विषयाचं करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजकारणाचे विषय नाही, यांना पुतळ्या पडल्याचं नाही, यांना त्यांचे पक्ष पडल्याचं दुःख आहे आणि म्हणून तो हा विषय घेऊन ते लोकांसमोर येऊन की पुतळा पडल्यासाठी, ही घटना घडल्यासाठी आव आणल्याचं नाटक करतायत असं मला वाटतं।